नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण काल काकडे कंडारी येथे गेलो होतो बघा. तर ते आमच्या चुलत भावाचे मावस भाऊ आहेत. तर त्यांनी काय केलं, 1-1.5 महिन्या अगोदर बिटल शेळ्या आणल्या होत्या. दोन बिटल शेळ्या आणि त्यांच्या खाली 3 पिल्लं होते. एका खाली 2 होते, 2 बोकड, एका शेळीखाली एकच बोकड होता. तर असे त्यांनी शेळ्या आणल्या होत्या. बरं, आता आणल्या बिटर शेळ्या आणल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आवडीनं आणल्या शेळ्या, आणल्या, गव्हाण केली, त्याच्यानंतर शेटअप केलं सगळं, शेड वगैरे मस्त, कंपाऊंड व्यवस्थित सगळं केलं. कुट्टी मशीन आणली, सगळा खर्च आवाढव्य केला, व्यवस्थित केला. आणि त्याच्यानंतर काय झालं, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. शेळी पालन करायचं असेल तर अगोदर आपला ठाम निर्णय पाहिजे, आपल्या मागं दुसरं कोणतं काम आहे का, आपल्याला निव्वळ शेळी पालन जमल का. सगळा निर्णय घेतल्याच्या नंतरच आपण त्याच्यावरती खर्च करायला पाहिजे, जेणेकरून आपला खर्च हा वाया नाही गेला पाहिजे. आज तुम्ही शेळ्या भले 1,00,000-2 लाख रुपयाच्या आणू शकता, मग ते सांभाळण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. त्या सांभाळता आल्या पाहिजे. पुढं चालून सांभाळता जर नाही आल्या तर तुम्हाला 2 लाखाच्या शेळ्या आणल्या असल्या तर ते 1 लाख रुपये 1.5 लाख रुपयामध्ये विकायला लागतात. कारण त्याच्यामध्ये 100% लॉस जातो. कसं लॉस जातो, कारण त्या शेळ्या आणल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आणतो त्या आणायच्या वेळेस त्या शेळ्या चांगल्या असतात, त्या समोरच्या गोठ्यावरती शेडवरती चांगल्या शेळ्या असतात. पण ज्यावेळेस आपण आपल्या शेडवरती आणतो त्यावेळेस त्यांना वातावरण बदल होतो, पाण्याची बदल होती, खाण्याची बदल होती, जागेची बदल होती. आणि सगळ्याची बदल झाल्याच्या नंतर काय होतं, त्या शेळ्या डिप्रेशनमध्ये जातात. मालक बदललेला असतो, डिप्रेशनमध्ये जातात, थोडा बिमार पडतात 4-8 दिवस, आणि तिथून समोर काही दिवस त्या खराब होतात. आता खराब झाल्याच्या नंतर काय होतं, आपण त्यांचं सगळं इलाज करतो, समजा दवाखाना वगैरे सगळं करतो, आणि त्याच्यानंतर ते होतात, क्लिअर होतात, काही अडचण नाही. पण माझ्या म्हणण्याचं तात्पर्य आजचा व्हिडिओ असा आहे की तुमच्यामध्ये जर शेळी पालन करण्याची कॅपॅसिटी असेल तरच शेळ्या खरेदी करा. विनाकारण खर्चामध्ये जाऊ नका, विनाकारण तुम्ही स्वतःचा लॉस करून घेऊ नका. तर यांनी काय केलं, यांच्या मावस भावाने ते शेळ्या आणल्या. एक बोकड आणला, मला वाटतं 30,000 रुपयाचा बोकड आणलेला आहे त्यांनी. बोकड जबरदस्त आहे, 1 नंबर बिटल आहे ओरिजिनल, आणि शेळ्या पण ओरिजिनल बिटल आहे 2, आणि एक तोतापुरी मधून आहे, क्रॉसिंगमधून. तर अशा 3 शेळ्या आणल्या होत्या त्यांनी. तर त्या आता सध्या ते विक्री काढल्या त्यांनी. आपण कालच व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, तुम्ही बघितला पण असेल. तर आता काय विषय झाला, ह्या शेळ्या विक्री काढल्या. आता विक्री काढल्याच्या नंतर कसं असतं, आता ह्या 1,10,000 का 15,000 रुपयाला असे काहीतरी आणलेले आहेत त्यांनी. आता त्या व्यापाऱ्याला दाखवलं, व्यापारी मागायला आला ते 1 लाख रुपयामध्ये सगळा सट. आता ज्यावेळेस त्यांनी आणले त्यावेळेस बोकडं एक महिन्याची होती, 1 महिन्याची असतील किंवा 15 दिवसाची असतील, ते आपल्याला एवढं काही डिटेल सांगता येणार नाही समजा. आता ते बोकड झालेत 1.5 महिन्याचे, 2 महिन्याचे समजा. तर आता लक्षात घ्या, आपल्याकडून कसं होतं माहिती आहे का, आपल्याला नसते माहिती 1 नंबर. आणि त्यांनी जे तुम्हाला सांगतो, त्यांनी चूक काय केली, एक तर त्यांना कुठला म्हणजे जास्त दिवसाचा अनुभव नाही आहे. मला वाटतं यावर्षी सुरू केलं की पहिली 1 शेळी होती वाटतं त्यानं. बिटल शेळी परजातीकडे जर जायचं म्हणलं ना, दुसऱ्या जाती जर सांभाळायचं म्हणलं ना, तर आपल्याला जवळपास 3-4-5 वर्षाचा गावरान शेळ्यांचा अनुभव पाहिजे. तेव्हा आपण अवांतर शेळी पालन करायला आपल्याला परवडतं. आपल्याला अभ्यास झालेला असतो थोडाफार, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेटलमेंट आणि सक्सेस होऊ शकतो. आता तुम्ही जर डायरेक्टच त्या शेळी पालन जर करायला गेली तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉस येऊ शकता. लॉस कसा येऊ शकतात, आपल्याला लॉस येण्याचे कारण म्हणजे आपल्याला कुठलीही माहिती नसते शेळी पालनाची. शेळी बिमार पडलेली माहिती होत नाही, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस शेळी दगावली तर त्याचे पण लॉस. एक शेळी आता जवळपास 30,000 ते 35,000 रुपयाची शेळी त्यांची. एक जर शेळी दगावली किती नुकसान आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं आता त्यांनी आम्हाला काल बोलवलं होतं. ते म्हणे आपल्याला शेळ्या विकायच्या आहे ना, अशा काही ग्राहक भेटाना.
मग आपण काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला काल. आता व्हिडिओ काढायची वेळेस पण त्यांनी काय चूक केली माहिती आहे का, त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे बाबा मला काही घेऊ नका माझा व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मग आपण छोटाच व्हिडिओ बनवला 3 मिनटाचा, 3 मिनटं असं काहीतरी बनवलेला आहे चिकनचा. नाही तर त्यांची जर सविस्तर माहिती घेतली असती तर अजून फरक पडला असता. पण काय आहे, आपल्या लोकांना कसं आहे, भीती वाटते. कोणासमोर आपलं स्पेस नाही गेला पाहिजे, नाव नाही गेलं पाहिजे, नाव गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर कोणाला आपलं माहिती नाही झालं बा, आपण व्हिडिओमध्ये दिसलो नाही पाहिजे, अशा बऱ्याच काही समजा कोणाला पण वाटतंय. पण तसं मग आपण काय केलं, थोडक्यात त्यांचा व्हिडिओ काढला, शेळ्यांचा व्हिडिओ काढला, व्हिडिओ आपण शेअर केला काल. आतापर्यंत कोणाचा रिस्पॉन्स आलेला नाही, पण ज्यांना घ्यायच्यात ते रिस्पॉन्स देणारच आहेत, कॉल करणारच आहे. त्यांचाच कॉन्टॅक्ट नंबर द्यायला आपण, आपल्याकडे काही नाही त्यांचं. आणि आपण त्यांच्याकडून रुपया पण घेतलेला नाही, काही जाहिरातीचा विषय काही नाही. आपल्या चुलत भावाचे मावस भाऊ आहे, त्याच्यामुळे आपण काही विषय नाही केला त्यांना. पण माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, डायरेक्ट उठावर बसून शेळ्या पालन होत नाही. आता त्यांच्या मागं 5-7 एकर जमीन आहे, पण त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य काय झालं काल, माझ्याकडे जमीन आहे, मला जमीन बघून शेळी पालन होत नाही. माझ्या म्हणण्याचं एकच विषय आहे, तुम्ही 1,00,000-1,15,00,000 रुपये गुंतवणूक केली त्याच्यामध्ये शेळ्यांमध्ये, आणि खर्च केल्याच्या नंतर आता म्हणतात की बाबा मला शेळ्या सांभाळणं होत नाही माझ्यानं. म्हणजे त्याच्यामध्ये लॉस दुसऱ्याचा आहे का तुमचा आहे? त्याच्यामुळं शेळी पालन करायच्या अगोदर स्वतःचा तर विचार घ्याच, पण आपल्या कुटुंबाचा विचार घ्या. कारण की कसं आहे माहिती आहे का, सगळ्याला आवड पाहिजे याच्यामध्ये. तुम्हाला स्वतःला आवड असून जमणार नाही. शेळी पालन करायचं म्हणल्यानंतर तुमच्या घरच्या फॅमिलीला पण आवड पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही कुठं गावाशिवाला गेले तर त्यांनी पण तुमच्या शेळ्या बघितल्या पाहिजे, शेळ्याची चारा वैरण व्यवस्थित केली पाहिजे. नुसतं एका व्यक्तीच्या मनावर, एका व्यक्तीच्या विश्वासावर सगळं होत नाही. शेती, शेळी पालन हे सगळं तुम्ही स्वतः एकटे करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही नसले असले तर त्यांना शेळी पालन करता आलं पाहिजे, शेळ्याची चारा वैरण सगळं करता आलं पाहिजे. गण सोपं आहे, पण करणं गरजेचं आहे. तर असा विषय आहे, शेळी पालन जर करायचं असलं तर अगोदर निर्णय घ्या, आणि निर्णय घेतल्याच्या नंतरच खर्च करा. कारण की याच्यामध्ये माझे नुकसान नाही, पण तुमचे नुकसान आहे. एक मी गरीब तुमच्यासारखा शेळी पालक आहे, मला माहिती आहे आज 1-1 रुपया आपण जमा करून शेळ्यांमध्ये गुंतवणूक करतो, शेडमध्ये गुंतवणूक करतो, कंपाऊंडमध्ये गुंतवणूक करतो. आज त्यांच्याकडं कुट्टी मशीन आहे, माझ्याकडे 5 वर्ष झाले मी कुट्टी मशीन आणली नाही. त्याने फक्त 3 शेळ्यावरती कुट्टी मशीन आणली. बघा मग, तर खर्च करायच्या अगोदर विचार करायला शिका. कारण की हे खूप अवघड असतं. एक वेळ जर तुम्ही एवढ्या महागाईच्या शेळ्या घेतल्या तर तुमच्याकडून तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे त्यांचे आले पाहिजे. कारण की हे 1-2-3 महिन्यामध्ये आपल्याला पैसे जास्त प्रमाणामध्ये भेटू